नमस्कार, मी नीता आणि मी आज तुम्हाला कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मेकअप करायचा. हा मेकअप तुम्ही एखाद्या लग्न समारंभाला जाताना, एखाद्या पार्टीमध्ये बिनधास्तपणे करू शकता. चला तर मग स्टार्ट करूया. कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मेकअप करायचा आहे. इथे मी माझा फेस वॉश केलेला आहे आणि त्यानंतर मी इथे यूज केलेलं आहे हे गुड वाईब्सचं टोनर. आणि आता मी लावणार आहे मॉइश्चरायझर. तुम्ही फ्लिकाचा मॉइश्चरायझर घेतलेला आहे. हे मॉइश्चरायझर म्हणजे हे जे मॉइश्चरायझर आहे ते एक मॉइश्चरायझर आणि प्रायमर दोन्हीचंही काम खूप छान पद्धतीने हे करतं. तर हे बेसिकली जे आहे प्रायमर प्लस मॉइश्चरायझर आहे. तर हे ड्राय स्किनसाठी खूप मस्त आहे. बिकॉज मी याला गेली 2 महिने झाले यूज करते आणि हे माझ्या स्किनवर इतकं सुंदर प्रकारे ग्लो देत आहे ना, तुम्ही पाहू शकता. छान प्रकारे असं लावून घेते ते. खूप छान पद्धतीने हे जे मॉइश्चरायझर आहे ते माझ्या स्किनला हायड्रेट करतं. आता इथे वेगळं प्रायमर वापरायची गरज नाही आहे बिकॉज हे 2 in 1 प्रॉडक्ट आहे. तर हे झालं. ह्यामध्ये 2 स्टेप झाल्या. आता इथे मी येले गर्लचं हे ऑरेंज कलर करेक्टर, बिकॉज माझे थोडेसे डार्क सर्कल्स आहेत, सो त्याला मी हाईड करण्यासाठी हे यूज करणार आहे. अगदी खूप कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला इथे यूज करायचं. थोडं माउथच्या अराउंडिंग जिथे जिथे तुम्हाला थोडंसं कलर करेक्शनची गरज आहे तिथे तिथे वापरायचं आहे. पाहू शकता इथे किती कमी क्वांटिटीमध्ये मी इथे यूज केलेलं आहे. ठीक आहे. आणि मी इथे माझ्या फक्त फिंगर्सचा यूज करून ह्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेतले अशा पद्धतीने. ठीक आहे. आता त्यानंतर मी शेडच्या एक टोन डार्क कन्सिलर यूज करते. इथे पाहू शकता तुम्ही किती छान पद्धतीने माझे जे डार्क सर्कल्स आहेत ते हाईड झालेले आहेत. आणि माउथच्या अराउंड पण इथे थोडंसं माझी जी स्किन आहे ती पिगमेंटेड वाटत होती, ते देखील मी कन्सिलरने कलर करेक्टिंग करून घेतलेली आहे. आता आपण इथे यूज करणार आहोत फाउंडेशन. इथे यूज करते फॉरेवर 52चं हे प्रो आर्टिस्टचं फाउंडेशन. ठीक आहे. तर इथे मी फाउंडेशन घेतलं आहे, एक कन्सिलर ब्रश घेतला आहे आणि त्याने मी इथे फाउंडेशन लावून घेणार. इथे मी यूज करणार आहे हा फाउंडेशन ब्रश. ठीक आहे. मला इथे थोडी कव्हरेज हवी आहे म्हणून मी हा ब्रश यूज करते. तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर असेल तर तुम्ही त्या ब्लेंडरने व्यवस्थित ह्याला ब्लेंड करून घ्या. ठीक आहे. थोडंसं इथे मानेला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे.
किती सुंदर मी हे फाउंडेशन ब्लेंड करून घेतलं. ठीक आहे, व्यवस्थितरित्या मी हे फाउंडेशन इथे ब्लेंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी यूज करणार आहे माझ्या स्किन टोनपेक्षा एक टोन लाईटर कन्सिलर यूज करणार आहे, बिकॉज हायलाईट. ह्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेऊया. किती सुंदररित्या इथे मी हे सगळं ब्लेंड करून घेतलं. आय मेकअपसाठी हे आपण आता बेस बनवणार आहोत. इथे व्यवस्थित कन्सिलर लावून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला इथे माझ्याकडे फॉरएव्हर 52चं बनाना पावडर आहे. त्याच्याने मी व्यवस्थित माझा जो बेस आहे तो सेट करून घेणार आहे. इकडची थोडीशी मॅट वाटते बिकॉज मी इथे पावडरनी ह्याला लॉक करते आहे. व्यवस्थित मी हे सगळं म्हणजे जे माझा बेस आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण आयब्रोज डिफाईन करून घेणार आहे. तुमच्याकडे जर हे पावडर फॉर्ममध्ये असेल आयब्रो डिफायनर तर ते यूज करा, किंवा एखादी पेन्सिल असेल तर त्यानेही तुम्ही तुमच्या आयब्रोज डिफाईन करू शकता. ठीक आहे, इथे मी कशा पद्धतीने माझ्या आयब्रोज डिफाईन करणार आहे मी तुम्हाला दाखवते. जिथे जिथे गॅप आहे तो फिल करून घ्यायचा आहे. माझ्याकडे हा ब्रश आहे आयब्रोजचा. मला व्यवस्थित नॅचरल लुक येतो. तुम्ही पाहू शकता डिफरन्स माझी ही आयब्रो आणि ही दोन्हीमध्ये डिफरन्स. ठीक आहे, आता मी इकडची आयब्रो फिल करून घेते. तर मी माझे आयब्रोज व्यवस्थितरित्या डिफाईन करून घेतलेले आहेत. आता आपण नेक्स्टची स्टेप आहे ती आय मेकअपची. तर आपण स्टार्ट करूया आय मेकअप. ठीक आहे, इथे माझ्याकडे वेट अँड व्हाईटचं जे आहे आय शॅडो पॅलेट आहे आणि एक खूप वर्सटाईल आय शॅडो पॅलेट आहे आणि माझं खूप फेवरेट आहे. ब्रश घेतला आहे आणि सिम्पल ट्रान्झिशन शेड आहे ज्याच्याने मी माझ्या आय मेकअपचा बेस बनवणार आहे. पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने माझा जो बेस आहे तो बनवते. व्यवस्थितरित्या इथे ब्लेंड करून घ्यायचं आहे. पाहू शकता किती सुंदर लुक आलेला आहे. फक्त मी ते एक ट्रान्झिशन शेड वापरलेला आहे. त्यानंतर मी त्यापेक्षा एक थोडासा डार्क कलरचा शेड घेणार आहे आणि तो माझ्या आउटर कॉर्नरवरती ब्लेंड करणार आहे. ठीक आहे,
त्यानंतर थोडंसं एक शिमर शेड घेतला आहे, जस्ट अप्लाय करून घेते. पाहू शकता तुम्ही किती सुंदर म्हणजे इथे आय मेकअपचा लुक क्रिएट झालेला आहे. थोडंसं ह्याला व्यवस्थितरित्या आपण ब्लेंड करून घेऊया. इथे मी एक ब्रश वापरते आहे. अशा त्यानंतर मी थोडंसं माझा जो कॉन्टोरिंग म्हणजे जिथे जिथे मला माझ्या चेहऱ्याचा काही भाग कट दाखवायचा आहे कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने ठीक आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं मला जास्त हायलाईट नाही करायचं आहे, थोडंसं हायलाईट करायचं आहे, त्यानुसार मी इथे थोडंसं हायलाईट लावून घेते. बघू शकता तुम्ही ते किती छान प्रकारे एक ग्लो दिसतोय. थोडंसं मी आता डोळ्यांना आज मी ना ह्या आय लुकमध्ये आयलायनरचा वापर करणार नाही आहे. मी इथे काजळ यूज करून थोडासा स्मोकी इफेक्ट देणार आहे. इथे मी के ब्युटीचं काजळ वापरलेलं आहे. लावून घेतलेलं आहे. आता मी त्याला व्यवस्थितरित्या थोडंसं ब्लेंड करणार आहे. माझ्याकडे एक ब्रश आहे, त्या ब्रशने त्याला थोडंसं ब्लेंड करणार आहे. तर आपण लावणार आहोत ते मस्कारा, मेबलिनचा मस्कारा आहे. तुम्ही तर डिफरन्स पाहू शकता ह्या डोळ्यामध्ये आणि ह्या डोळ्यामध्ये. इथे मी माझ्या लिप्सला डिफाईन करणार आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे माझ्या लिप्सला डिफाईन करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण लिपस्टिक लावणार आहोत. इथे यूज करते मी मेबलिनची. तर अशा पद्धतीने मी हा लिप्सचा शेड ब्लश
जास्तीचं डस्ट ऑफ करून टाकायचं आणि त्यानंतर तर अशा पद्धतीने मी माझं कंप्लीट लुक तयार करून घेतलेला आहे. आता यानंतर मी माझे हेअर्स जे आहेत ते व्यवस्थित सेट करणार आहे आणि तुम्हाला नंतर फायनल रिझल्ट मी दाखवते. आता मी हा सेटिंग स्प्रे आहे जो मी यूज करणार आहे. पाहू शकता तुम्ही. तर अशा सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा मेकअप करू शकता. सो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच वेगळ्या कंटेंटसोबत. तोपर्यंत